कोमल असते. मारुतीरायाला पाहिल्याबरोबर वाल्मिक ऋषींनी प्रणाम केला. मारुतीराय म्हणजे सामान्य नाही, धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा. 19 संन्याशापैकी 1 नंबरचे संन्यासी स्वामीजी तुमच्या क्षेत्रातले मारुतीराय. आणि वारकरी संप्रदायातला विचार केला तर 1 नंबरचे वारकरी. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांनी सांगावा मारुतीराय वारकऱ्यातले अतिश्रेष्ठ आहेत. मारुतीरायाला पाहिल्याबरोबर महर्षी वाल्मिकांनी साष्टांग प्रणिपात केला. मारुतीरायाने सुद्धा महर्षी वाल्मिकांना प्रणाम केला. मारुतीराय नामधारकाला नमस्कार करत होते. ज्यानं भगवंताचं भजन केलं, या बापू इकून वरे या भागातून या वरे या वरे. विठाला विठाला मी आत्ताच यांना म्हणलो होतं येथील बापू वेळ काढून. मी ज्या वेळेला आश्रमावर गेलो सद्गुरु गहिनीनाथ गडावर, मी वयानं त्यांच्यापेक्षा फार कमी आहे जगन्नाथ स्वामींच्या, पण हात जोडून माझ्या स्वागताकरता हजर. हे मोठ्या लोकांचं अंतःकरण असतं. खरं तर मी त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही, कारण मी काही का असना संसारात भरलेला आहे आणि ते भगव्या वस्त्रातले अधिकारी तेजस्वी साधू आहेत, मोठी माणसं असतात. मारुतीराय सुद्धा त्या अंतःकरणाची. मारुतीरायनं सुद्धा महर्षी वाल्मिकांना प्रणाम केला. एकांतात बसलेले आहेत. महर्षी वाल्मिकाचं अंतःकरण गहिरून आलं. आणि मारुतीरायाच्या पुढे आपला ग्रंथ ठेवला. रामायणच चालू आहे ना, वा, रामकथा ग्रंथ, रामायणाचा ग्रंथ मारुतीरायाच्या पुढे ठेवला. आणि मारुतीरायाला सांगितलं, मारुतीराय मी रामप्रभूचं चरित्र केलंय, मी रामायण हा ग्रंथ लिहिलाय. राजे हो, जगातला 1 नंबरचा आद्य कवी कोण असेल तर महर्षी वाल्मिकी. कवी वाल्मिका सारेखा मान्य ऐसा. 1 नंबरचे कवी वाल्मिक महर्षी. आणि त्या महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायाच्या पुढे लिहिलेला ग्रंथ समोर ठेवला. मारुतीरायाने विचारलं, काय लिहिले ह्याच्यात? तुम्ही ज्या देवाचं भजन करता त्याचं चरित्र आहे. मारुतीरायाला कोण आवडत होतं? रामागडाची आवडी मोठी मनोनी लंके पेन रे. मारुतीरायाला रामप्रभू आवडायचे. आणि त्या रामप्रभूचं चरित्र लिहिलं असं म्हणल्याबरोबर महर्षी वाल्मिकांनी समोर टेकलेला ग्रंथ मारुतीराय छातीला लावतात, डोक्याला लावतात. तो ग्रंथ डोक्यावर घेतला आणि मारुतीराय नाचू लागले. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम नाचू लागले. मारुतीराय नाचू लागले. वाल्मिकांनी विचारलं, पूज्य श्री मारुतीराय आपण ग्रंथ वाचायच्या आधीच छातीला लावून डोक्याला लावून डोक्यावर घेऊन नाचलात. मारुतीरायानं सांगितलं, ज्या ग्रंथात राम आहे तेच ग्रंथ माझ्या छातीत आहे.
ज्याच्यात राम नाही मी त्याला मोजितच नाही. ज्याच्यात राम नाही त्याला कशातच राम नाही. ज्याच्यातला राम गेला त्याला राम नाम सत हे मेल खजित हे. त्याला मळ्यात नेऊन फुकून देत असते राम गेला याच्यातला की. हो बसू द्या कुठेतरी बसू द्या. म्हातारा माणूस बसू द्या. राम आहे याच्याकडे डोक्यावर घेऊन नाचतोय. महर्षी वाल्मिक काय त्यांचा महिमा सांगतोय. महर्षी वाल्मिकानं सांगितलं मारुतीराय हा ग्रंथ विश्वात पूज्य होईल का? पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशात हा ग्रंथ पूज्य होईल का? मारुतीरायने सांगितलं मी वाचल्याशिवाय सांगत नाही. एक कीर्तनकार एका तुमच्यासारख्या माणसाला म्हणाला महाराज माझं कीर्तन फारच छान असते. तर तुमच्यासारखे महाराज म्हणले ऐकल्यावर सांगल. तर त्याच्यात 25% गाणेच होते. मग यांच्यासारखे महाराज त्या कीर्तनकाराला म्हणले बापू तुला चांगलं म्हणावा तर लोक मला नाव ठेवतील आणि तुला वाईट म्हणावा तर तिकूनही मला नाव ठेवतील. तुझ्या कीर्तनाला का चांगलं का वाईट म्हणायची माही काही ताकद नाही. तू एखाद्या लय पैशान मस्तळलेल्या माणसाकडे जाय ते तुला चांगलं का वाईट ते सांगेल. ज्याच्याकडे पैशाचा जोर झाला का ती लोक संप्रदायात बट्ट्याबोळ करतात. एक जण म्हणला महाराज कीर्तन लय झकास करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो सुंबळ्या. कीर्तन हा झकास विषय असतो का नालाय का? कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो. विठाला दोन पैशाचा जोर झालेली माणसं काय करतील उद्या काही सांगताच येणार नाही. या हरामखोरावर अवलंबून धर्म किती उंच न्यायचा आहे. विठाला महाराज किती विद्वान आहेत वाल्मिक. ग्रंथाला मार्क देण्यासाठी मारुतीरायाकडे ग्रंथ टेकला स्वामीजी. बापू तो ग्रंथ मारुतीरायाकडे दिला आणि मारुतीरायाने ग्रंथ वाचिला. आनंद वाटला. महर्षी वाल्मिकांना सांगितलं वाल्मिक मुनीश्री वाल्मिक महर्षी वाल्मिक फार सुंदर ग्रंथ केला. उत्तर समुद्राच्या ठिकाणी मारुतीरायाने चुकून बोललो त्या समुद्राचं वेगळं नाव आहे मला आठवत नाही. पुन्हा कधी योग आला तर सांगेल. चुकीचं सांगता कामा नये. विद्वान माणसाने जर तपासलं तर म्हणतील बाळू महाराज खोटारडे आहे. त्याच्यामुळं मला स्मरणात येत नाही. जर शेवटपर्यंत आलं तर सांगून मी टाकेल. फार दिवसापूर्वी वाचनात गेले. 7 समुद्रापैकी एका समुद्रावर मारुतीरायाने महर्षी वाल्मिकांना दिलं. आणि महर्षी वाल्मिकांचा ग्रंथ हे ध्वजपत्रावर लिहिलेला होता. ध्वजपत्र म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल. स्वामीजी बापू विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल. आपल्याकडे पूर्वीच्या काळात काशीतले कापडी यायचे आणि ते कापडी आपल्याला प्रसाद देत होते. ते प्रसाद ध्वजपत्रावर देत होते. तो कागद नव्हता. विशिष्ट प्रकारच्या झाडाची कागदासारखी लवचिक साल असायची. त्या सालीवर तो प्रसाद द्यायचे आणि पूर्वीच्या काळात ग्रंथ ध्वजपत्रावर लिहायचे. एक झाडाचं झाड आहे ते. त्या ध्वजपत्रावर लिहिलेला तो ग्रंथ होता. मारुतीरायांनी तो ग्रंथ वाचिला. आनंद वाटला. वाल्मिकांना सन्मानही दिला स्वागत केलं. पण मारुतीरायांनी महर्षी वाल्मिकांना 7 समुद्रापैकी एका समुद्रावर नेलं आणि त्या समुद्राच्या कडेला फार मोठे विस्तीर्ण पाषाण होते. टोळ होते. ते टोळ मारुतीरायानं फोडले. त्याला एकीकडनं पृष्ठभाग केला आणि त्या पृष्ठभागावर मारुतीरायाने लखानं रामायण लिहिलं. नखानं दगडावर रामायण लिहिलं. आणि मारुतीरायानं सांगितलं महर्षी वाल्मिक तुम्ही माझ्या प्रभूचे भक्त आहात. तुम्ही जे रामायण केलंय का ते अत्यंत गोड रामायण आहे. तुम्ही जे रामायण केलंय का ते माझ्या प्रभूचं फार मोठं स्तुत्य असं रामायण आहे. मला फार आवडलं. मी हृदयस्थ केलं. मी डोक्यावर घेऊन नाचलोय. पण एक काम करा ना तुम्ही ध्वजपत्रावर लिहिले मी दगडावर रामायण कोरले. वाचता का? वाचता?
आणि महर्षी वाल्मिकी एका एका दगडावरचं पाषाणावरचं त्या शिलाकोनावरचं रामायण वाचत होते. त्यावेळेला प्रत्येक अक्षरामधून महर्षी वाल्मिकांनी अक्षर वाचिल्याबरोबर डोळ्यातून असं पाणी टपकत होतं, पाणी टपकत होतं. वाल्मिकाला असं वाटत होतं, ज्या दगडावर पाषाण लिहिलाय ती दगड चाटून खावी की काय? ज्या पाषाणावर रामायण लिहिलंय ती दगड आपण चाटून खावी की काय? काय रामायण आहे, काय त्याच्यातले शब्द होते, काय त्याच्यातला अर्थ होता, काय त्या रामायणामध्ये रसरशीत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भरलेली होती. महर्षी वाल्मिकांचं अंग असं गदगदून आलं आणि महर्षी वाल्मिकाच्या रोमारोमात ते रामायण प्रवेश करतंय असं डोळ्यासमोर दिसतंय. पण महर्षी वाल्मिकांच्या लक्षात आलं, आपण जी रामायण लिहिलंय हे रामायण मारुतीरायनं लिहिलेल्या रामायणाच्या बरोबरीला एका तिळा इतकं सुद्धा बसत नाही. हे महर्षी वाल्मिकांच्या लक्षात आलं. हे रामायण मारुतीरायनं लिहिलेल्या रामायणाची बरोबरी करण्यासाठी एका तिळा इतकी सुद्धा आपलं रामायण बरोबरी करत नाही. आणि मारुतीरायांनी पूर्ण रामायण वाचल्याच्या नंतर मारुतीरायाने विचारलं, महर्षी बरं लिहिलं का? बरं लिहिलं का? महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, मला या विश्वातला आद्य कवी म्हणून पदवी आहे, या विश्वातला आद्य कवी, एक नंबरचा कवी म्हणून पदवी आहे. मला समाजानं विश्वानं दिलेल्या या कवीच्या पदवीनंतर मी एक बहाल करतो की तुमच्या रामायणाची प्रशंसा करण्याची लायकी माझ्यात नाही. इतकं गोड रामायण आहे. हे महर्षी वाल्मिकांचं वाक्य आहे. येतो म्हणाले. निघाल्याच्या नंतर मारुतीरायाने विचारलं, महर्षी वाल्मिक, आपण थोडं जड अंतकरणाने माझा निरोप घेऊन चालता? काय अडचण आहे, काय अडचण आहे, काय अडचण आहे? मारुतीरायानं महर्षी वाल्मिकांना सांगितलं, देताल का मला? देताल? मारुतीरायाने हृदयाशी घेतलं आणि पाठीवर एक थाप टाकली, आलिंगन सोडून दिलं आणि महर्षी वाल्मिकाच्या हातावर हात टाकला. काय मागायचं ते मागा. एकच मागितलं, स्वामीजी, मी लिहिलेलं रामायण जगात प्रसिद्ध व्हावा, मी लिहिलेलं रामायण जगात प्रसिद्ध व्हावा. मारुतीरायाने सांगितलं, काय हरकत नाही, शब्द दिलाय तो खरा करील. पण महर्षी वाल्मिकाच्या पक्क लक्षात होतं, ज्या दगडावर रामायण कोरले हे दगड जर बाकीच्या लोकांनी याच्यावरलं रामायण पाहिलं तर आपण लिहिलेल्या रामायणाला कोणी बघणार नाही. म्हणून मारुतीरायाने वचन दिल्याबरोबर त्या 7 समुद्रापैकी एका समुद्राच्या तीरावर लिहिलेलं रामायण एक एक दगड उचलला आणि सागरात टाकला. मारुतीरायाने टाकलेला दगड बुडत नसतो, मारुतीरायाने टाकलेला दगड बुडत नाही. पण समुद्राला विनंती केली, बाबा, अरे मी लिहिलेलं रामायण चंद्र सूर्य येतोपर्यंत तुला आधार देईल. जगात तुझ्यासारखं पाणी विस्तृत, ज्याला आपामपती म्हणतात. आप म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक. तू पाण्याचा मालक होशील, पण माझं रामायण पोटात घे. आणि महर्षी वाल्मिका देखता सर्व रामायण लिहिलेली पाषाण एका सागरात बुडून टाकली आणि वाल्मिकाला सांगितलं, जग प्रसिद्ध होताल. लक्षात ठेवा, संतांचं अंतकरण किती मोठं आहे, काय नाविन्य आहे संतांकडं. माझ्या मारुतीरायाची कृपा महर्षी वाल्मिकावर झाली. स्वतः केलेलं रामायण सागरात बुडून टाकलं आणि महर्षी वाल्मिकांचं रामायण विश्वात श्रेष्ठ केलं. ही संतांची व्याप्ती आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, त्यांचा महिमा
संत किती मोठे आहेत. एकदा संत शिरोमणी नामदेवराय यांची सासरवाडी बिदर. बिदरच्या बादशाकडे सरदार होते. त्या सरदाराची कन्या राजाई ही संत शिरोमणी नामदेवरायांची धर्मपत्नी. संक्रांत आली म्हणून संक्रांतीला तिळा तांदळाचे लाडू घेऊन आईने आपल्या मुलीकडे स्वतःच्या मुलाला राजाईच्या भावाला पंढरपूरला पाठिलं. काय त्यांचा महिमा, किती मोठी आहे संत बघा. देवाला राबवतात महाराज, इतकी मोठी संत आहेत. देव त्यांच्या पुढे लोळण घालतो, इतकी मोठी संत आहेत. काय त्यांचा महिमा सांगतोय, किती मोठा महिमा आहे. पंढरपूरला राजाईचे भाऊ आले. मोठ्या घरचं पोरग होतं, ते श्रीमंत घरचं. त्याला झोपायला 5.5 क्विंटल सोन्याचे पैसे किती येते? 5.5 क्विंटल सोन्याचे पैसे किती येते? तितकं त्याला महाल होता झोपायला. गोळ्या संपल्या नाही माझ्या, मी गांजा वडीत नाही, डोकं मग दुखत नाही. 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला. बॉयलजेनला क्रॅक आहे म्हणून बसून कीर्तन करावं लागते. डोक्यावर काही माझा परिणाम नाही, मी डोक्यावर आदळलो नाही, काही नाही. डोकं माझं खराब झालेलं नाही, स्मरणात राहते माझ्या. हो, वाचून सांगतोय, वाचून. एवढ्या श्रीमंत वैभवातलं पोरग बहिणीच्या घरी आलंय. आणि बहिणीची तर राहायला 3 झोपडे. 3 झोपडे, 3 झोपडे होते. 3 झोपडं कळतं ना, 3 झोपडे कोठे होते 3. बहिणीच्या सोबत आपल्या मेहुण्यासोबत जेवण केलं. जेवायला खापराचं ताट होतं, मातीचं ताट होतं, मातीचं. त्या ताटात बहिणीची तर कण्या खाल्ल्या. त्या ताटात बहिणीची तर कण्या खाल्ल्या. बसलेले तसे देवघरात. तेवढ्या अवकाशात त्या बहिणीनं आपल्या मालकाला विचारलं, राजाईनं आपल्या मालकाला विचारलं, मालक, माझा भाऊ एवढ्या मोठ्या वैभवातला आहे, त्याबद्दल काही नाही, पण बहिणीच्या घरी जशी पदार्थ आहेत तशी त्यानं खाल्ली. तृप्तीचा ढेकर दिला, पिकलेलं पान एक मुखशुद्धी म्हणून खाल्लं, खाली पडलेलं तुळशीचं पान पिकलेलं, कसली बडीशोप, विलायची सुपारी, कशाची आली नामदेवरायकडे. इतकी साधी परिस्थिती. आणि राजाईनं आपल्या पतीला सांगितलं, मालक, धनी, स्वामी, असं नवऱ्याला म्हणतात तुम्ही? कशी येडिंग झाली तुमच्या जिभेला? हा, महादेवाला बेल वाहता, पांडुरंगाला मंजुळा वाहता, आणि नवऱ्याला पप्याचा बाप म्हणता. नाही तुमच्या अंगावर मोठा गोटा पडायचा का एखादा डोंगरावरचा? ऐका गिरीगावच्या बाळाचं, नवऱ्याचा आदर करायचा. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती, तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या गिरीगावकरांचं वाक्य. जी दिवसात नवऱ्याच्या 3दा पाया पडते, तिला देवाच्या पण पाया पडायचं नाही. स्वामीजी कीर्तनात सांगणं इतकं सोपं आहे. माईक कॅमेरा चालू आहे, मला विचारणार आहे ना कोणतरी. मी पाहून ग्रंथ करावे कीर्तन. मी ग्रंथ संपदा वाजून कीर्तन करतोय. मी भंगिऱ्याचं ऐकून कधी कीर्तन करणार नाही, चुकून करणार नाही, चुकून अद्याप नाही करणार. कपाळावजीच्या कुंकू आहे, तिच्या पती इतका देव जगात मोठा कुठलाच नाही तिला. तिच्या नवऱ्यापेक्षा जगात श्रेष्ठ महाराज कोणीच नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही ना आमच्या पाया पडती. हा, ती बाई आमच्या पाया पडल्यावर महाराज सुद्धा धोत्रा सगळं जळण. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही. कधी गुण यायचा तुम्हाला, कधी गुण यायचा, कधी गुण यायचा. नवऱ्याचा आदर करी जा, नवऱ्याचा आदर करी जा. त्या कोपऱ्यात नवऱ्याला भांडणाऱ्या 3 जणी आहेत, उभ्या राहा पटकन, उभ्या राहा, आम्ही नाव घेणारे. पण राव द्या, तुम्हा 8 जणायला जड जाईल. हे नाव घेतले ते 3, आता पुन्हा 3 सापड्या, त्या 6 जणी. इथं पण 9 जणी येतात. काय दात काढायला तुम्ही त्याच्याकडे बोट केल्यावर? तुमच्यात बी 9 जणी आहेत बसलेल्या.
पण गैनीनाथाचं नाव घेऊन एवढ्या बार तुम्हाला माफ करतो. नाही तर पटपट नाव सांग. मला चेहरा पाहिल्या कळाला. ज्याचा चेहरा उतरला का त्या नवऱ्याला शिव्यात देतात. त्याला कळालंच हे बाळ्याला कळतंय म्हणून. आणि मला माती कळत नाही. मी फक्त गोळी टाकली तितक्यात तुमचे चेहरे सुकले. बाई मो नाव घेतो का काय, अशी जी बाई चाचरली का याच्यावरच लक्षात घेतलं ही नवऱ्याला नीट बोलत नाही. पण एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करतो. भगवान गहिनीनाथाची शपथ घेऊन सांगतो, मालकाला देव मानी जा माझ्या माईनो, तर आपला उद्धार होईल, आपला धर्म उंच जाईल. काय भंगिरीच्या पाया पडून होते तुम्हाला. काय होते 5.5 क्विंटल सोन्याच्या पैशाच्या महालात जीवन व्यतीत करणारी बाई नवऱ्याच्या सोबत झोपड्यात राहत होती. तरी भावाला सांगितलं नाही माझी गरिबी आहे. तिला म्हणतात पतिव्रता. हो. आणि सासरचे लाडू खाऊन माहेरात गेल्यावर नवऱ्याची निंदा करती, तिला म्हणतात अवदासा. हा, कशाला कीर्तन ऐकायचे, गप्पा आहेत का कीर्तन. मालकाला सांगितलं, स्वामी मालक धनी काय ग, संक्रांत हिवाळ्याच्या दिवसात असते, माझ्या दादाला पांघरायला काय असेल. नामदेवानं सांगितलं, राजाई माझं गोदड देऊन टाकू. नाही पांघरणार. तो का, तुम्ही मोठे मेहुणे आहात. मग तुझं देऊन टाक, माझंही पांघरणार नाही, मी त्याची मोठी बहीण आहे. नामदेवराय म्हणले, मी मोठा मेहुणा आहे, तू मोठी बहीण आहे, याच्या करतात आपल्या दोघांची गोदड पांघरणार नाही. मग ते माझ्या बाबाचंही पांघरणार नाही, माझ्या आईचं पांघरणार नाही. मग तो त्याला करायचं काय. तेवढ्या अवकाशात या 14 लोकांच्या सानिध्यात एक चुकलेली कन्या, तिचं नाव होतं जना. जिनं जनार्दनांत करण्यात ठेवलाय, तिचं नाव आहे जना. विश्वाचा अनंत तिनं अंत करण्यात ठेवलाय, तिचं नाव आहे जना. त्या जनाबाई भांडे घासून, खापराची भांडे घासून कोपऱ्यात ठेवली आणि इकडे आल्या. त्या राजाईला मालकीनबाई म्हणायच्या, नामदेवरायला मालक म्हणायच्या. मालक, मालकीनबाई, मालकीनबाई तुमचे दादा आजच्या रात्रीपुरते आपल्याकडे आहेत, आजच्या दिवसापुरतं माझं गोदडं पांघरतील. जना तुला थंडी नाही वाजणार का. मालकीनबाई, भजन करत असताना मी काही पांघरत नाही, आणि भजन करताना थंडीच वाजत नाही. मी आजच्या दिवस रात्रभर भजन करीन. पण मालकीनबाई, तुमचे दादा मोठ्या घरचे आहेत, त्यांना थंडी नाही वाजली पाहिजे, माझी गोधडी देऊन टाका. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. राजाईने विचारलं, मालक माझा दादा कोण्या घरात झोपेल. नामदेवाने सांगितलं, आपल्या झोपडीमध्ये. आसन टाकलं. झोपायला काय होतं, साळीच्या तणसाचं अंथरून. साळी कळत आहेत ना तुम्हाला, तांदळाच्या खालचं काढ, त्या अशा चोळून घेतल्या की ते मऊ असतंय. ते अंथरलं आणि त्याच्यावर सोन्याच्या महालात झोपणारं पोरग झोपलंय. महाराज, जे रक्ताचं नातं पाहतात ती माणसं पैसे बघत नसतात. आपल्याकडे फार हरामखोरपणा आहे. म्हणून तरुणांना सांगतो, पैसे कमी जा, कामं करी जा. बाप लोकांच्या रानात काम करतून पोरग 10:30ला उठतो. तू काय मंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या. तो बापन माय लोकांच्या रानात खुरपायला जाती, 2-4 रंगाचं लुगडं नेसती. बाप नाही तिथं जज नाही, त्याच्या रानात काम करतून तू 10:30ला दात घासी तू, आणि 90,000चा मोबाईल वापरी तू. यम तुला इतका हानीन सुंबळ्या, इंच भर जागा ठेवणार नाही. हरामखोरा तू लाल करायची. लाज वाटली पाहिजे तुला, लाज. माय लोकाच्या ज्याच्या नाही त्याच्या बांधाला खुरपायला जाती. बाप ज्याच्या नाही त्याच्या रानातलं काम करतो, आणि तू 90,000चा मोबाईल वापरायला. हा, तुला किती लाज वाटायला पाहिजे. नालायका, तुला लायकी आहे का विश्वात जगण्याची. आपल्या आईबापाच्या परिस्थितीत रक्ताचं अंतकरण जाणते, त्याला पुत्र म्हणतात. बुद्धिजीवी येत आपण, जनावर नाहीत, पशु नाहीत आपण कुत्रे मांजर नाहीत. याच्याकरता काम करायचं. माणसाकडे संत आणि देव या दोघांच्या नंतर जगात शक्ती कोणती मोठी असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. एक सोप्या वाक्यात सांगू का, आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे आपली परिस्थिती नाजूक झाल्यावर आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. घ्या अनुभव. आपल्याकडे 2 पैसे वाढल्याच्या नंतर पाहुणे रावणे आपल्याला फोनवर बोलतेत. आपलं वाजलं की आपल्याला पाहुणे सुद्धा फोन करीत नाहीत.
कारण ही विश्व धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून तरुणांनी रिकामा वेळ मातीत घालायचा नाही. कामच करत राहायचं, दिवसभर कामच करायचं. 2-2 वाजूस तर मोबाईल खेळतो, हरामखोरायला चॅटिंग करतो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे त्याला बायको कदरली, तू काय शुभेच्छा द्याला? हा, बायको कदरली त्याला तू शुभेच्छा द्याल्यावर तूही कदरन तुला. तुझा वेळ मातीत घाल, तू तितका वेळ अभ्यासात घाल, तितका वेळ चांगलं काम करण्यात घाल. भेटलाच वेळ असेल तर ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, ग्रंथ संपदा वाच, संताची अभंगवाणी वाच. देव तुझं कल्याण करील. याला चॅटिंग करतो, त्याला चॅटिंग करतो. काल कुठे गेलता? तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे. कशाला? हे 60-65 वर्षाचं आयुष्य आपल्याला या भंगिरेला बोलण्यात नाही घालायचं. आपलं जीवन कडेला न्यायचं असेल तर सात्विकाच्या जीवनात आपलं, त्यांच्या सानिध्यात आपलं जीवन घाला. विश्वातला मालक आपल्याला गोड करील. आपलं काम करा. संपत्ती कमवणं अत्यंत गरजेचं. चला पुढे ऐका. नामदेवरायच्या झोपड्यामध्ये राजाईचा भाऊ आराम करतोय. राजाईने ज्या वेळेला गोदडं दिलंय त्यावेळेला नामदेवरायच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, अरे या गोदाड्याला पंढरपुरातल्या मालकाचे हात लागलेले आहेत. या गोदाड्यावर पंढरपुरातला मालक बसलेला आहे. नाही दटू नका बापा, कोणाच तरी लेकरू येते, दटू नका. चलत राहत असते. हाव ना, अवघड झालंय. लेकरायसाठी आपले देव कमी पड्या, लोक पिराल बोकडे कापायलेत. हाव ना, इतके महाग झालेत लेकरं. देव दिसणं तर आपले लोकायला. त्याच्यामुळं कोणाच्या लेकराला आपण काही म्हणावं, ती बाई म्हणायची तू वांझेस का काय. त्याच्यामुळं काही बोल जाऊ नका कोणाच्या लेकरायला. विठाला काय सांगत होतो? नामदेवरायने सांगितलं, अरे या गोदड्यावर पांडुरंग परमात्मा बसायचे. अरे या गोदड्याला जगाच्या मालकाचे हात लागलेले आहेत. अरे हे गोदडं इतकं पवित्र आहे. तुम्हाला एक सांगू सज्जनांनो, 5.25 क्विंटल सोन्याच्या पैशाच्या महालात झोपणारं पोरग, त्यानं विचार केला, ज्या गोदड्याला जगाच्या मालकाचा स्पर्श आहे त्या गोदडा आपण अंगावर घ्यायचं नाही, त्यांनी छातीवर घेतले. रात्रभर गोदडं छातीवर घेऊन होतं. रात्रभर बहीण उठली, भावाकडे बघितलं, दादा थंडी वाजत नाही. ताई, ज्या वस्त्राला विश्वाच्या मालकाचा स्पर्श आहे ते वस्त्र जर माझ्या हृदयावर असेल तर काय थंडीची मायवेली मला थंडी वाजायला. तो नामदेवरायचा मेवना होता. महाराज इकडं जनाबाईनं भजन सुरू केलं. घरातल्या लोपायला झोप लागणार नाही म्हणून मनातली मनात भजन सुरू केलं. थोड्या वेळानं थकून गेल्या आणि साडीचं तण सांगाखाली घेतलं, तणसाची उशी घेतली आणि त्या उशीवर अंग टाकलं. थंडीनं कुडकुड 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 शरीर हालत होतं. काय त्यांचा महिमा सांगतोय, किती मोठी आहेत संत. रात्रीच्या 1:30 वाजता विटेवरच्या मालकाच्या अंगावरचं वस्त्र हालत होतं. वस्त्र हालत होतं. आईसाहेब जाग्या झाल्या. विटेवरच्या मालकीनं आईसाहेब जाग्या झाल्या. मालकांना उठवलं, स्वामी, प्राणनाथा, परमेश्वरा. ताड दिशी प्रभू उठले. अंतःकरण गहिवरून आलं होतं. हृदय गदगदून आलेलं होतं आणि देवाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. विटेवरच्या मालकिनीने विटेवरच्या मालकाला विचारलं, स्वामी काय ग, मी एक सांगू. पांडव लाक्षाग्रहात पुरोचन नावाचा व्यक्ती पांडवांना लाक्षाग्रह पेटून पांडव जाळत असताना रात्रीच्या 1:30-2 वाजता तुम्ही उठले, त्यावेळेला तुमच्या अंगाला घाम आलता, मी हे पाहिलं. मालक, दुःशासनासारख्या नालायक व्यक्तीनं पवित्र द्रौपदीच्या वस्त्राला हात लावला. त्या दिवशी तुमच्या अंगाला घाम आलता, तुमच्या डोळ्यातून धूर वाहत होता, हे मी पाहिलं. पण आज तुमच्या अंगाला काहीच नाही, तुमच्या अंगावरचा कपडा हलतय. याचं कारण काय? पुनश्च प्रश्नाचं उत्तर देत असताना हृदय द्रवलं आणि विटेवरचे मालक रुक्मिणी मातेला सांगतात,
लक्ष्मी, माझी जना थंडीनं कडकडते ग, माझी जनाबाई थंडीनं कुडकुडते ग. एवढ्या कडाक्याच्या थंडीत ती एका झोपड्यात तशीच झोपलेली आहे ग. तिच्या अंगावरची वाकळ राजाईच्या भावाला दिली ग, नामदेवाच्या मेवण्याला दिली. माझ्या जनाईला आज किती थंडी वाजत असेल ग. राजे हो, विटेवरच्या मालकाला शेजारती झाल्याच्या नंतर एक मखमली शाल टाकल्या जाती शेजेवर, मखमली शाल टाकल्या जाती. आणि तो मखमली शाल विटेवरच्या मालकाने हातात घेतला. तो शाल हातात घेतली आणि रुक्मिणीला सांगितलं, रमा, ही शाल माझ्या जनीच्या अंगावर टाकू का ग. रात्रीच्या 1:45 वाजता विटेवरचे मालक मंदिरातनं नामदेवरायाच्या झोपड्याकडे आले आणि नामदेवरायाच्या झोपड्याच्या दाराजवळ आल्याबरोबर पायाचा आवाज ओळखल्याबरोबर आईसाहेब जनाबाई उठल्या. पाहतात तर प्रभू, आलात देवा? हो जना, आलो मी. देवाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या, देवाच्या गालावर पाण्याचे थेंब होते. जनाबाईनं देवाचे पाय धरले, देवाला विचारलं, देवा, एवढ्या रात्री माझ्याकडे रडत का आलात? जना, तू नामदेवाच्या मेवण्याला थंडी वाजू नये याच्याकरता स्वतःची वाकळ दिलीस का? जनाबाईनं देवाला सांगितलं, देवा, घरात 14 माणसं असताना एक चुकलेली पोरगी, त्या घरातल्या नामदेवरायाने मला एक लेक म्हणून इथं आणलंय. एवढ्या श्रीमंत घरच्या राजाईनं मला पोटची लेक म्हणून सांभाळलंय. नामदेवरायाच्या आई वडिलांनी लेक म्हणून सांभाळलंय. त्या घरातला एक श्रीमंत घरचा पाहुणा आला, एक दिवस मला थंडी वाजली तर काय होतं रे देवा? याच्याकरता माझी मी गोधडी देऊन टाकली. भगवान म्हणतात, जना, तुला थंडी वाजल्यावर मला सहन होत नाही ग, याच्याकरता मला शेज आरती करताना जी मखमली शाल दिली ही तुझ्या अंगावर टाकतो. जनाबाईनं सांगितलं, देवा, तुम्हाला दिलेली शाल पांघरायला काही हरकत नाही, पण मी ज्या घरच्या भाकरी खाते त्या घरची सगळी माणसं गोदडी पांघरतात. मी ज्या घरच्या भाकरी खाते त्या घरची सगळी माणसं गोदडी पांघरतात आणि त्या घरच्या नौकरणीनं शाल पांघरावा हा कुठला न्याय? दाशी नामयाची म्हणून या. मी नामदेवरायाची दासी आहे, मी राजाईची दासी आहे, मी दामू शेट्टींची दासी आहे, मी गोनाबाईंची दासी आहे, मी विठा मादा नारा गोंदांची दासी आहे. आणि घरातल्या मालकानी साधी वस्त्र पांघरावी आणि त्या घरच्या नौकरणीने दाशीनं भरजरी शाल पांघरावी, हे उचित नाही देवा. घेऊन जा, घेऊन जा. आनंदाश्रम स्वामीजी काशीतला, या आनंद आश्रमातून तुमच्यासारखे यती, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी, शास्त्री, आचार्य, पंडित, अनुरागी ही सगळी माणसं कबीरांना घेऊन पंढरीला आले. जनाबाईला पाहिलं, सर्व वृत्तांत माहीत झाला. या सर्व आचार्यांनी विचार केला, आयुष्यभर आम्ही ग्रंथ संपदा वाचवली, त्या ग्रंथाची पानं उलटू उलटू आमच्या बोटाची कांडे घासली, पण अजून देव स्वप्नात नाही. आणि या जनाबाईसाठी देव इतका वेडा का झाला असेल? संत कबीरांनी सांगावा, शास्त्रींनो, आचार्यांनो, पंडितांनो, या संप्रदायातल्या संतांची ताकद इतकी मोठी आहे, इतकी मोठी. किती देव येडा, किती. मला एकदा फीस माफ करायची होती. मी जास्त काही शिकलो नाही स्वामीजी, बापू शेलगावकर, मी काही जास्त शिकलो नाही स्वामीजी, मी फार कमी शिकलो, 7वी पर्यंत शिकलो. तर फीस माफ करण्यासाठी सरपंचाची सही लागत असती ABC फॉर्मवर. तर ती सही घेण्यासाठी मी ज्या वेळेला सरपंचाच्या घरी सकाळी 8, 8:15 वाजता गेलो, तर सरपंचाच्या बायकून सांगितलं ते 10:30 वाजता उठतीत. त्याला मतदान मी टाकलेलं होतं. तुम्ही पुन्हा म्हणताल 7वीच्या पोराला मतदान टाकायचा अधिकार असतो का? मी माझ्या आईला हात धरून नेलतं, टाकेल मतदान. माणसं चुका काढायला लई भारी असते. हे लगेच म्हणले असते, हे 7वीला होता आणि याचं मतदान असतं का? हे वकील नाहीत, पण वकिलाचे बाप आहेत. हो, टाक म्हणला याला मतदान.
आणि आम्ही ज्याला मतदान करावं त्याच्या बायकून म्हणावं ते 10:30ला उठत आहेत. ही तुमची आमची टेक झाली, तुमची आमची टेक झाली. सगळे महाराजन, सगळे सरपंच, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे पंचायत समिती सदस्य, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. आणि तो जगाचा बाप रात्री 1:45 वाजता एक शाल घेऊन जनाबाईच्या घरी आचार्य पंडित शास्त्री वेदांतिक वेडे झाले, सिद्ध महामुनी अनुरागी वेडे झाले. काय अवस्था आहे. कबीरांनी सांगितलं, राजे हो, या साध्वीमध्ये ताकद आहे, या संतात ताकद आहे, देवाला वेळ करण्याची ताकद या संतात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, आयतांचा महिमा वर्णवार, कायतांचा 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 महिमा वर्णवार. हरी भक्त मोरे तुमादारी, हरी भक्त कोरे घुमडोली, जाचिये बेटीचे ब्रह्मादिका, जाचिये बेटीचे अर्थ ब्रह्मादिका. हरि भक्त तोर भूमंडली, ब्रह्मादिका, जाचिये फार मोठी शक्ती असते संत लोकांकडे. सद्गुरु जगन्नाथ स्वामीजी प्रभू रामचंद्राच्या नगरीत एक तुमच्यासारखे महात्मा जेवायला आले. सद्गुरु गहिनीनाथांसारखे महात्मा जेवायला आले. आणि जेवायला आल्याच्या नंतर 10:30-11 वाजलेले दुपारीचे. पात्र लावलेली आहेत, पाट टेकली, त्याच्यावर पात्र ठेवली, समाया लावल्या, उदबत्त्या लावल्या, बसायला पाठ, पाठीला पाठ. रामचंद्रांच्या घरचं जेवण आहे, प्रभू रामचंद्रांच्या घरचं जेवण आहे. बसली अशी माणसं जेवायला. आता बसणार आहेत, पाय धुतायत साधू. आणि पाय धुत असताना साधूंनी सहज रामचंद्रांना विचारलं, आपण कोण्या वंशातले? आम्ही सूर्यवंशातले आहोत. द्वापारयुग हा चंद्रवंशातला, मागची सगळी राजे सूर्यवंशातली. मी सूर्यवंशातले आहेत. म्हणून राजाच्या सिंहासनावर एकीकडे चंद्र आणि एकीकडे सूर्य असतो. सिंहासनावर चंद्रवंश आणि सूर्यवंश. जुन्या लोकांच्या, राजा महाराजांच्या सिंहासनाला इथं चंद्र सूर्य असतो. आणि सहज महाराज म्हणले, मग तुम्ही सूर्यवंशातले, कधी तुमच्याकडे सूर्य जेवायला आलाय का? आता भगवान प्रभू रामचंद्राचा अधिकारी इतका होता की यांच्याच कृपेने, तुझी या कृपेने वेदाशी बोलन, सूर्याशी चालणे तुझ्या वळे. सूर्याला प्रकाश रामचंद्रांमुळे. रामचंद्र म्हणजे पंढरीतले मालक. महाराज 7वा अवतार, पूर्ण अवतार आहेत. राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, ही सगळी सत्ता आहे. पण मर्यादा पुरुषोत्तम एका साधूच्या हातात आहे. बोलीला वाल्मिक तैशेची करीन, वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवराय सांगतात, वाल्मिकांनी जसं लिहिलंय त्याच्या व्यतिरिक्त काहीच करता येत नाही. वाल्मिकांना लिहिलंच नव्हतं सूर्य जेवायला बोलवायचा. कसं बोलवता येईल?
रामचंद्रांचा चेहरा बारीक झाला आणि महाराजांनी विचारलं, का नाराज? काही नाही म्हणे, आम्ही आहे सूर्यवंशातले, पण अजून आमच्याकडे सूर्य कधी आला नाही. आजच्या जेवणात सूर्य जेवायला येईल, एक पात्र शिल्लक लावा. लगेच पात्र लावलं. भगवान रामचंद्र आईला सांगतात, आई ग, ए आई. तरुणांनी वाक्य ऐकलं का? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू का माझ्या भाषेत? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो पण आईला आई म्हणत होता. इथं बसलेल्या तरुणांना एकच सांगेल, दिवसात मायबापाचं एकदा जो को मुलगा दर्शन घेत असेल ना, त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. गणेश शपथ खोटं नाही. आणि जो दिवसात आई वडिलाचं 3दा दर्शन घेतो का, त्याला पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने नदावे तीर्थासी, तेने नदावे तीर्थासी, तेने नदावे तीर्थासी, तेने नदावे तीर्थासी, तेने नदावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. सकल तीर्थाची धुरे, जे काजान माता पितरे. 360 तीर्थ सांगितले. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भिंत पाहिली की 360 तीर्थ घडते. त्याच्यासाठी सायास करावं लागते. पण रोज सकाळी आईचं वडिलाचं दर्शन घेतलं की 360 तीर्थाच्या आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून मायबापांचा आदर करा. आपल्या आई वडिलाचं दर्शन घेत जा. तुम्हाला काशीला गेल्याचं पुण्य, तुम्हाला पंढरपूरला गेल्याचं पुण्य, तुम्हाला चारी धामला गेल्याचं पुण्य, तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य. आईबापाचा आदर करी जरा जेऊ आईबापाचा. आजच्या कीर्तनात आठवड्यात जरी एक मुलगा पाय पडला आपल्या आईच्या आणि बापाच्या, तरी त्याचं पुण्य गिरगाव करायला मिळेल. इथं बसलेल्या जेवढे तरुण आहेत त्याच्यातला एक जरी मुलगा आठवड्यात एकदा मायबापाच्या पाया पडला तर त्याचं पुण्य गिरगाव करायला मिळेल राजे हो. आणि तुम्हाला किती मिळेल हे याचं ब्रह्मदेवाकडे पण तराजू नाही. मायबापासारखं दैवत नाही राजे हो, कुठं दैवत नाही. भगवान म्हणतात, आई ग, ए आई, ए माय. काय रामचंद्र, आपल्याकडे महात्मा आले, संन्यासी महात्मा आहेत, त्यागी आहेत, अनुरागी आहेत, ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहेत. त्यांनी सांगितलं आपल्याकडे भगवान सूर्यनारायण जेवायला येणार आहेत. कौशल्या मातेने विचार केला, सूर्य जर आपल्या महालात जेवायला आला तर इतक्या वर येतं घाम निघायला, इतक्या आकाशात वर आहे तर घाम निघायला, महालात जेवायला आला तर महाल जळून जाईल. पण कौशल्या आईसाहेबांनी रामचंद्राने विचारलं, कोण आणायला जेवायला? म्हणे एक महात्मा आहेत, संन्यासी आहेत, ब्रह्मचारी आहेत, ते आणायले. बरं ठीक आहे. कौशल्या मातेला माहीत होतं साधून आणलं म्हणल्यावर आता काही भीती नाही, महाराजांनी ताकद असते. आणि मग जेवायला पात्र आता लावली, भात वाढायचा आहे. तेवढ्या अवकाशात रामचंद्रांनी सांगितलं, गुरुवर्य जेवायला बसा, पण एक पात्र शिल्लक लावले, तुम्ही म्हणाले सूर्यनारायण आणतो मी. ए भास्करा, ए दिवाकरा, हे रवी, त्याचेच नाव आहेत, 12 नाव आहेत ना सूर्याला. हे भास्करा, ये रे जेवायला. भगवान सूर्यनारायणानं सांगितलं, पूज्य श्री महाराज येतो जेवायला, पण मी खाली आल्याच्या नंतर जगाला प्रकाश कसला, जगाला प्रकाश कोण देईल? महाराजांनी सांगितलं, बांड्या पंचायती करू नकोस, तुला जेवायला बोलवतो त्या अर्थी प्रकाश देण्याची ताकद माझ्यात आहे, तू ये खाले. आणि सूर्य खाली आल्याच्या नंतर दुसरीकडे अंधार पडू लागली. सूर्यनारायणाने पाय धरले, महाराज बाकीच्या लोकांचा अंधार पडतोय, 11:30 वाजता जर 12 वाजता अंधार पडत असेल तर मला सुद्धा ड्युटी आहे विश्वाची, असं का करता? तर भगवान सूर्यनारायणाला महाराजांनी सांगितलं, तू अगोदर पात्राव जेवायला बस, मी बागचं पाहतो. दुपारचं स्नान करून आलेली महाराज होते, त्यांच्या कमरेला गुंडाळायची 4 बोटाची लंगोटी होती, छाटी होती. हिचे 2-3 प्रकार सांगितले. कमरेला गुंडाळायची 4 बोटाची छाटी, कोणी खांद्यावर घ्यायची छाटी, वेगवेगळ्या पुराणात वर्णन वेगळं आलं.
पण एक पुराण सांगते ती कमरेला गुंडाळायची छाटी होती. एकाची छाटी तर पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. आळंदीतल्या मालकांचा पुरावा आहे. आणि सूर्यनारायण आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर थोडा अंधार वाटत होता. महाराज स्नान करून आले होते स्वामीजी. ती छाटी आकाशात फेकल्याबरोबर 14 सूर्य इतका प्रकाश पडला. 14 सूर्य इतका. एका महात्म्याचं वाक्य, काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. कमरेला गुंडाळायचं फडकं वस्त्र आकाशात फेकल्याबरोबर 14 सूर्य इतका प्रकाश पडला. वाक्य नीट ऐका. आता आपल्याकडे अंधार आहे. सध्या आपल्याकडे अंधार आहे. दुसऱ्या देशात उजळडे. हे तर मान्यच करावं लागेल का नाही. उद्या त्यांना अंधार पडेल, सकाळी आपल्याकडे उजळल. म्हणजे सूर्य एकाच वेळेला अख्ख्या ब्रह्मांडाला प्रकाश देऊ शकत नाही. सूर्याकडे लोड शेडिंग आहे. पण एका साधूनं स्पर्श केलेला कपडा, एका साधूच्या अंगाला स्पर्श केलेला कपडा आकाशात फेकल्याबरोबर, सद्गुरु गहिनीनाथांसारख्या साधूचा कपडा आकाशात फेकल्याबरोबर एकाच वेळेला 14 सूर्याचा प्रकाश पडला. काढून ढुंगाचे चिरगुट भिरका विलेन भिदेक, ते चतुर्दश भास्करा परिलेख. ते बसान काय बुळबुळ करता रे. पुढं बसायचा भलता नाद. त्याच्यामुळे माणसं पुढं पाहिजे. विठाला एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. जगात दृष्टांत संपला. साधून स्पर्श केलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीतल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीतल्या, सनातन संस्कृतीतल्या, वैदिक संस्कृतीतल्या, भागवत संप्रदायातल्या, वारकरी संप्रदायातल्या साधून स्पर्श केलेला कपडा आकाशात फेकला तर 14 सूर्य इतका प्रकाश पडतो. इतका साधून स्पर्श केलेल्या कपड्यात ताकद आहे, तर त्या साधूत किती ताकद असेल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु गहिनीनाथ महाराज की जय. काही शक्ती आहे संतांमध्ये. नदीच्या पात्रातून एक बेंडूक बाहेर आला. वेळेत कीर्तन सोडतो, तुम्हाला त्रास देणार नाही. 14 मिनिटं राहिला वेळ. माझ्या जीवनातलं पहिलं गाव आहे ज्या कीर्तनातून जास्त लोक उठक बटक करतात. कारण तुम्हालाही ती मोठी माणसं आहेत तुम्ही. मोठं गाव आहे. आपल्याला जेवढा वेळ कीर्तनात बसता येतं तितकाच वेळ बसायचं. कारण गिरगावकर चिल्लर असेल, तुम्ही पैशानं तुमच्या रानात मका कापायला लावता, पण देव नाही तुमच्याकडे येऊ शकत. कीर्तनातला ते 2 तासाचा वेळ म्हणजे देवाचा असतो. लाईट गेल्याचं अनुसंधान घेऊन 2-3 मथाऱ्या पण उठल्या. मी पाहिल्या इथून. त्या मथाऱ्यानं कशाला अपेक्षा करायचा माझा नातू चांगला निघन? बिलकुल निघणारच नाही तो नातू. तू या अंगाव म्हातारपणी ट्रॅक्टर घालणार आहे. तू दरस थांब. विठाला विठाला राजो. मोठी जशी अनुकरण करत असतात तशी बारकी वागत असतात. कीर्तन तुम्ही गप्पा खेळायचा विषय नका समजू. हा, तुम्हाला वाटत असेल एखाद्या कीर्तनकाराने आम्हाला हसून जावा, ते तुम्हालाही नरकात टाकणार आहे. आणि जो हसिणार आहे का तोही नरकाला जाणार आहे. आणि त्याला दक्षिणा देणारा पण नरकाला जाणार आहे. विठाला काय योग महाराज. असू द्या असू द्या. नाही आता आलाय पाऊस. येऊ दे येऊ द्या. तेही स्वागत करता येणारच. आता पाऊस आल्या होता ती नैसर्गिक आपत्ती आहे. त्याला मी पण काही करणार नाही. कारण मला मंडप आणताच येत नाहीत ना दुसरीकडचे उचलून. नाहीत मी 5-6 आणले असते. आता पाऊस आल्यावर त्याला विलाज नाही. आता पावसाच्या घरातच कीर्तन आहे. पण एक मुद्दा आहे का, नदीच्या पात्रातून एक बेंडूक बाहेर आला. बाहेर आल्याच्यानंतर दिवस उन्हाळ्याचे होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तो बेंडूक असा तापलेला आहे. त्याला खाली पोळतंय, वरचा प्रकाशही पोळतो. स्वामीजी करावं काय. तेवढ्या अवकाशात एक सर्प आला. त्या सर्पानं बेंडकाच्या भोवताला असं आळं केलं आणि स्वतःच्या फण्यानं त्याच्यावर सावली धरली. ती एक जणानं मला कीर्तनात चिठ्ठी दिली. ती सर्पाला एकादश होती का, किंवा सर्पाचे दात पाळलेले होते का? सापाचं खाद्य काय आहे? बेंडूक आहे. मग साप बेंडूक दिसल्याबरोबर सर्प त्याला असा वेटाळत असतो. आणि या सर्पानं सावली का धरली? त्याच्या गोळ्या संपलत्या का? मी म्हणलं सापाला एकादश नव्हती, सापाचे दात पाडलेले नव्हते, सापाच्या गोळ्या संपलेल्या नव्हत्या. मग त्यानं दुसरी चिठ्ठी दिली. मग कीर्तनात तू सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली म्हणून तू ह्या संपल्यात का? इतक्या रगील कीर्तनकाराला चिठ्ठी द्यायला कोणाची मावेली? सापाला एकादश नव्हती, सापाच्या डोक्यावर परिणाम झालेला नव्हता, सापाचे दात पाडलेले नव्हते, तरी पण सांगतोय सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. ही एका अल्पज्ञानी माणसानं पाहिली. या पाय एक तर अज्ञानी परवडे आणि एक तर ज्ञानी परवडे. हे मधले आहेत का? हे मधला चिवडा लय बिनकामी असतो. हे मधला जे चिवडा आहे का स्वामीजी, हे कोणाच्या नशिबाला येऊच नाही. हे मधले असतात काय गाभुळे, इजळलेले आंबे. इजळलेल्या आंब्याचा तकू होत नाही, लोणचं होत नाही, रस होत नाही आणि भाजीच्या कामी येत नाहीत. हे इजळलेले आंबे खाल्ले की सर्दी होती, वानर पण बिमार पडते. असे काही काही इजळलेले आंबे असतात.
काय पहिले महाराज होते, आताच्या महाराजाला शेपटी आल्यात का? धर्मवरी न जाण्याचं कारण आहे आपल्यातले इजाळलेले आंबे आहेत महाराज. चांगल्याच्या मागे लागा, चांगल्या लोकांचं दर्शन घेत जा, या लोकांचा आदर करा, देव आपलं बरं करेल. काय रम्य ठिकाणे. थकून आलतो मी, थकून आनंद वाटला. एक दोघ जण होते, चला घरी चहा. अरे म्हणलं इथं आलं की सगळं झालं. हे पोरगं सोबत होतं, छान वाटलं इतकं रम्य ठिकाणी. अरे महात्मा सापडे तुम्हाला, जपा या लोकांना, जपा, देव तुमचं चांगलं करेल. हवा धर्मवरी जाण्यासाठी मदत करा, धर्माला खाली वळू घेऊ नका. आजचं धकलंय, उद्या आपले नातू पंतू यांचे काय हाल होतील याच्याकरता वेळी सावध व्हा. धर्म सांभाळा आपला, देव चांगलं करेल तुमचं. कोणाला वाईट म्हणू नका, कोणाला वाईट म्हणल्यानं आपला धर्म उंच जात नाही. आपल्यातल्या त्रुटी काढा. एक कुत्र साखर पुड्याला गेलं, बाबाजी बापू, एक कुत्र साखर पुड्याला गेलं. कुत्र्यानं कशाला साखर पुड्याला जायचं, पण लय नाद न कुत्र्याला. सोयाबीन गाडीत टाकली की कुत्रे बाजाराला जातात, बैल गाडी वडीतेत, मालक वरी बसलेला आणि कुत्र आखाखाली चलत. पुढच्या गावातले कुत्रे भेटले की ते कुत्र आखाखाली. ते कुत्र म्हणलं बाहेरीनं, हे कुत्र म्हणलं आलो असतो पण बैलाला गाडी रेटन. आता कुत्र गाडी वडीत असतो. असे काय काय कुत्रे, त्याला माहिती आहे गाडीच्या बाहेर गेले की ते वाचकारी, तर त्याच्यामुळे ते आखाखाली चलत, गाडी खाली चलत. असे काही काही कुत्रे. ते कुत्र साखरपुड्याला गेलं. साखरपुड्याला गेल्यावर तिथलं ते पोरीचे वडील चांगले होते. आता मालकाचं कुत्रे, ज्याच्या घरी पोरगी दिली त्याचं कुत्रे, ज्याच्या घरी पोरगी दिली जावायचं कुत्रे, युवायचं कुत्रे. म्हणून एका टोपल्यात दूध टाकलं, त्याच्यात 2-3 चपात्या चुरगाळल्या. हा, दूध घरच्या म्हशीचं होतं, ते पुण्यातलं नव्हतं, इकत घेतलेलं रोगर. घरचं शेतकरी आहेत, घरचं खाचं शिका. हो, एखादी गाय पाळी जा, शेण काळी जा माय. हो, गाईच्या शेणाचा गोमूत्राचा वास घेत जा, 14 रोग होत नाहीत. हो, गाय पाळायचा कटाळा येतून मग पुण्यातलं दूध खाती. बसताना गोळ्यान, उठताना आग गगन, बसताना आग गग, आणि झोपताना पासा पासा गोळ्या खाती. शेण काढायला काय धनुर्वात झालाय का? विठाला विठाला पाळी जाय कधी काय, देव चांगलं करीन. गाईचं दूध टाकलं, कुत्र्याला 2 चपात्या, दूध लिटर भर. आता मालकानं सांगितलं, बाब्या, त्या पोरीच्या बापानं सांगितलं, व्याही बैलगाड्यानं आलं तर ते साखरपुड्याला. धर्म उंच जाण्याला कारणीभूत कोण आहेत, खाली येण्याला कारणीभूत कोण आहेत, याच्यावर सांगतोय. आणि सांगितलं आता जाऊ नका, रस्त्यातल्या पाठीवर सापच्या चोर हाणतेत. तुम्ही मोठे माणसं आहेत, आजचा मुक्काम करा आणि पहाटे 5 वाजता बैलगाड्या काढा. आता असं म्हणल्याबरोबर पोराचा बाप म्हणला, अरे बापरे, आपल्या सगळ्या अंगावर अंगठ्या गिंगठ्या ताट गिटे सगळं वराड आपलं मारतील चोट्टे, थांबू. कुत्र्याला सांगितलं, बघ टब्या, त्याचं नाव होतं टब्या, तुला आपलं दार सांभाळायचं काम होतं, तू कशाला आला? टब्याने शेपूट हालेली, मालकाला म्हणला निघालो. कुत्र हुशार होतं, काही काहीच्या पोरापेक्षा कुत्रे हुशार येतं. एक जण म्हातारं कीर्तनाला आलं आणि पोराला म्हणलं, बाब्या, कुत्र्याला म्हणलं, ए दरुजा सांभाळ. कुत्र दरुजातच होतं आणि पोरानं मागचा दरुजा उघडून सोयाबीन इकली. हो, काही काहीचे कुत्र्यापेक्षा पोट्टे हरामखोर. अशा हरामखोर पट्ट्याला कमीण्यापेक्षा देव करा, असे पोट्टे होऊ नका. आणि मग झालं काय, ते कुत्र रस्त्याने निघालं, आलं गावात आल्याबरोबर रक्ताबंबाळ झालं. मालकीनीन पाहिलं, दूध दिलं, बसायला टाकले त्याला. 2x2ची गादी होती, बसलं. गल्लीतले कुत्रे सगळे आले, म्हणले, टब्या कसं काय झालं, कुठे गेलता? काय नाही म्हणले, मालकाच्या पोराचा साखरपुडा गेलता. इतके हाल केले माणसानं? कुत्र म्हणलं, माणसानं हाल नाही केले, रस्त्यानं आपल्यात पाहुण्यानं केले. रस्त्यानं कुत्र्याला कोणी तोडलं? त्याच्यात नातेवाईकानं. धर्म तोडणारे आपलीच हरामखोर आहेत. हा, म्हणून आपल्या या हरामखोरापासून सावधान. चला, त्या बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली 2च मिनिटात. त्या बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. एक अज्ञानी म्हणला, असं कसं? म्हणले, पुढे जाऊन पाय. पुढे गेले तर वाघानी गाय बसलेली आहे, शुहानी गाय बसलेली आहे, वाघानी हरण बसलेला आहे, मुंगुसानी सर्प बसलेला आहे, लांडगानी शेळी बसलेली आहे. महाराजाला विचारलं, असं कसं काय? महाराजांनी सांगितलं, बाबा, या 16 योजन जमिनीमध्ये वाघ गाईला खात नाही, शुह हरणाला खात नाही, साप मुंगसाला धरीत नाही, मुंगूस सापाला धरीत नाही, साप बेंडकाला धरीत नाही.
साप उंदराला धरीत नाही का? इथे मुनिश्री शृंगाने तपश्चर्या केली. मुनिश्री शृंग नावाच्या ऋषीने तपश्चर्या केल्यामुळं ती जमीन निर्वैर झाली. इतकी साधू ताकद आहे. काय त्यांचा महिमा वरून वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी विढोबार बसा बसा. सद्गुरु गहिनीनाथांचा दरबार आहे. भगवान मारुतीरायांचा दरबार आहे. भगवान रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार आहे. अशा परम पावन साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा परिसर सारोळा गहिनीनाथ तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेल्या गेल्या मला वाटतं 28 वर्षाची परंपरा. 28 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल? त्या काळात जुन्या लोकांनी साध्या परिस्थितीत सप्ता मुहूर्तमेढ धर्माची पताका रोवली. ती आत्तापर्यंत इथपर्यंत आणली. तुम्हा सर्वांना धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सारज्य सज्जनांनो, तुमचं गाव फार मोठ्या साधूच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आहे. सद्गुरू वहिनीनाथांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेलं गाव. तुमच्या काही अंतरावर जवळजवळ 300 350 वर्षापूर्वीची परंपरा